क्लार्कचं अपहरण करून त्याच्यावरती दबाव टाकण्यात आला होता. या व्यवहाराच्या प्रोसिडिंगमध्ये बदल करावेत आणि सोबतच 2 जणांची नावं विश्वस्त म्हणून ट्रस्टीवरती घ्यावीत. जीवाच्या भीतीनं क्लार्कनं सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ह्या सगळ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल करण्याचं सामर्थ्य आणि धैर्य जे त्याच्या मनात आलं, जे त्याच्या मनगटात आलं, याच्या मागं बाळूमामांचीच ताकद आहे, बाळूमामांच्या भंडाऱ्याची शक्ती आहे. या अपहरण नाट्यात आरोपी असणाऱ्यांची नावं पुढील प्रमाणे: संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, आदमापूरचे सरपंच तथा विश्वस्त विजय गुरव, आनंदा मारुती पाटील, मारुती ज्ञानदेव पाटील, सोबतच विनायक कुंडलिक पाटील राहणार मुदाळ यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी 3 जण तुरुंगवास भोगतायत सध्याच्या घडीला. विशेष बाब म्हणजे आधी मी जितके नावं घेतली त्यात एक महाशय असे आहेत ज्यांनी कोल्हापूरच्या शासकीय कार्यालय पुढे चपलेने मारहाण दुसऱ्या ट्रस्टीला केली होती, जे स्वतः एक ट्रस्टी होते किंवा त्यांच्या कुटुंबातलं कोणतरी ट्रस्टी होतं. इतके महामहिम म्हणजे अपहरण करणारे, भ्रष्टाचार करणारे, चपलेने एकमेकाला मारहाण करणारे, इतके महान कर्तृत्व असणारी सगळी लोक संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टीवरती आहेत. त्यांच्या कारभारात संत बाळूमामा देवस्थान मंदिर किती प्रगती करते हे याचा विचार करूनच मला आश्चर्य वाटते, हसायला येते. जे काही असेल ते आपण पुढे बघू.